हॅलो फ्रेंड्स, आज मी ऑफिस कॅन्टीनमध्ये डबा खायला जेव्हा गेले तेव्हा भरपूर लोक बघून माझ्या मनाला खरंच खूप बरं वाटलं. कारण दिवाळी संपलेली आहे आणि आता लोक सुद्धा दिसत आहेत. कॅन्टीनमध्ये मला चक्क जागा शोधावी लागत होती बसण्यासाठी. फायनली एक जागा मिळाली आणि तिथे मी बसले. आज मी टिफिनला आणलेला आहे व्हेजिटेबल पुलाव, ज्याच्यामध्ये मी घातलेले आहे सोया चंक्स. त्याच्याबरोबर आईने बनवलेला चिवडा. एका नागपूरच्या फ्रेंडनी आम्हाला गिफ्ट केलेली संत्रा बर्फी. आजच्या पुलावाची खासियत म्हणजे अशी की त्याच्यामध्ये मी घातलेले होते सोया चंक्स, त्यामुळे तो मस्त लागत होता. या सगळ्याबरोबर अमृत असलेलं ताकही मी घेऊन आलेले होते. दिवाळी खरं तर संपलेली आहे, पण फराळाच्या गोष्टी अजूनही चालूच आहेत. माझ्या आईने जो भडंगाचा चिवडा केलेला आहे तो इतका भन्नाट झालेला आहे. अगदी लहान असल्यापासून मला आईच्या हातचा हा भडंगाचा चिवडा प्रचंड आवडतो. इतके वर्ष झाले तरी या चिवड्याची टेस्ट जराही चेंज झालेली नाहीये. काका हलवाई, चितळे सगळे फिके आहे त्याच्या पुढे. घरात सुद्धा वाटी आणि चमचामध्ये चिवडा घेऊन खाते, कारण तो आईने केलेला आहे. काय मग तुमचे फराळाचे पदार्थ संपले की नाही? कमेंट करून नक्की सांगा. बाय.